स्टुडंट लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण पाहिले होते की स्क्वेअर रूट काढण्याचे मेथड पाहिले होते आपण, ते सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 9 पर्यंत स्क्वेअर माहीत पाहिजे. ठीक आहे, ते साध्य काही गणितं घेतले तर आपण आज आणखी 3 गणितं घेऊन म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होईल. सर्वात पहिले मी सांगितलं होतं की सर्वात पहिले काय करायचं म्हटलं तर या 2 डिजिट नंतर एक लाईन उभी लाईन उडून घ्यायची. ठीक आहे, आणि सर्वात पहिले पाहायचं की चा युनिट प्लेसवरचा नंबर किती आहे. युनिट प्लेसवरचा नंबर आहे 6. 6 केव्हा येते, 6 येते 4चा स्क्वेअर केला तर ओके हा घेतला, आणि केव्हा येते 6चा स्क्वेअर केला तर ओके 6 येतो. आणि इथं समोर काय केलं मी 2 लाईन सोडल्या ज्याच्यावर आपला स्क्वेअर रूट निघाला. पुन्हा एक बघतो 3 1 3 6 हा कशाचा स्क्वेअर आपल्याला माहिती काढायचा म्हणजे स्क्वेअर रूट काढायचा. तर युनिट प्लेसवर किती आहे 6 आहे. तर सर्वात पहिले आपण 6 केव्हा येते, 4चा स्क्वेअर केला तर 6 येते आणि 6चा स्क्वेअर केला तर 6 येते, म्हणून 2 नंबर येते. मग आता कॉन्सन्ट्रेट करा इथं किती आहे 31 आहे. तर 31 पेक्षा लहान नंबर चेक करा. 31 पेक्षा लहान नंबर किती आहे तुमचा, 31 पेक्षा 25. त्याचा स्क्वेअर रूट किती आहे 5. हा 5 नंबर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ठीक आहे, तर 5 आणि 5 नंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती येते तुमचा 6 किती झाला 30. तर चेक करा याच्यापेक्षा हा नंबर कसा आहे, याच्यापेक्षा हा मोठा आहे. 30 पेक्षा 31 आहे काय मोठा आहे, म्हणून हा 5 जाईल इथे. याचं मिनिंग काय, तर याचा 3136चा स्क्वेअर रूट किती आला 56. जर 31 पेक्षा हा जर लहान असता तर 5 कुठे नेला असता पण इथे. पुन्हा आपण याचा स्क्वेअर रूट काढू आपण. 2 लाईन नंतर एक 2 डिजिट नंतर एक लाईन बनवून घ्यायची किती आहे 1. 1 केव्हा येते, 1चा स्क्वेअर केला तर 1 येते, आणि 1 केव्हा येते 9चा स्क्वेअर केला तर 1 येते. ओके 2 लाईन उडून घेतल्या. त्याच्यानंतर काय म्हटलं मी तुम्हाला सांगितलं आता 79 आहे. 79 पेक्षा लहान चेक करा तुमच्यावर किती आहे 64 आहे. 64चा स्क्वेअर रूट किती आहे 8. हा 8 आपल्याला इम्पॉर्टंट आहे. 8 नंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणता येते 9. किती येते मल्टिप्लाय 72. आता चेक करा तर याच्यापेक्षा हा कसा आहे, याच्यापेक्षा कसा आहे मोठा, याच्यापेक्षा कसा आहे हा मोठा. सर इथं आपलं 9चा स्क्वेअर आहे 9 झाला 8 नाही तर 72 झाला. आता चेक करा 72 पेक्षा हा कसा आहे मोठा, याच्यापेक्षा हा मोठा आहे, म्हणून हा 8 जाईल इथं. हा 8 जाईल इथं. म्हणजे याचं मिनिंग काय, तर 791चा स्क्वेअर रूट किती 18 आहे. नंतर पुन्हा 2 डिजिट नंतर लाईन 6 केव्हा येते बाबा 6 येतो, 1 येते 4चा स्क्वेअर केला तर, आणि 1 केव्हा येते 6चा स्क्वेअर केला तर. लाईन सोडून दिले आपण. ओके, त्यानंतर बघा 40 पेक्षा लहान नंबर कोणता आहे 36 आहे. किती आहे 36 आहे. 36चा स्क्वेअर रूट किती आहे 6. हा नंबर इम्पॉर्टंट आहे म्हटलं. 6 नंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती येते 7 मल्टिप्लाय किती येते 42. याच्यापेक्षा हा नंबर कसा आहे लहान आहे. याच्यापेक्षा हा नंबर कसा आहे लहान आहे. तर लहान आहे म्हणून हा 6 कोणाजवळ जाईल लहान नंबर जवळ जाईल, म्हणजे इथं जाईल. तर आता इथं निघा तर किती आला 64. तर 406चा मिनिंग किती आला, त्याचा स्क्वेअर रूट किती आला 64 आला. ओके, तर या पद्धतीने तुम्ही कोणताही नंबर घ्या, किती काही मोठा नंबर घ्या तुम्ही काढू शकता. फक्त एकच कंडिशन आहे 2 डिजिट नंतर लाईन द्यायची आणि आपल्या पॅटर्ननुसार चला तर तुम्हाला कोणताही स्क्वेअर रूट काढायला अडचण जाणार नाही. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी एक काही न्यू आणखी तुम्हाला ट्रिक्स दिल्या जाईल. ठीक आहे, थँक्यू.